श्री गणेशाय नमः. संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. कंसाचा जरासंध श्वशूर 17 वेळा चाले मथुरेवर. रामकृष्णे सैन्य वधी सत्वर, त्यास प्राणदान देती. कालयवन करणार स्वारी, कृष्णे निर्मिली द्वारकापुरी. प्रजाजन नेवोनी नगरांतरी, निशस्त्र एकटा निघाला. कालयवन पाठलाग करी, तै कृष्ण शिरे गुहे माझारी. तेथे निद्रिस्तास यवन लाथ मारी, तेणे भस्म झाला क्षणी. निद्रिस्त पुरुष मुचुकुंद, त्यासी होता चिरनिद्रावर. त्याचे पुढे प्रगटला श्रीधर, अविनाशी भक्ती दिधली तया. मुचुकुंद गेला बद्रिकाद्वारी, रामकृष्ण लपले प्रवर्षणगिरी. जरासंधे वणवा लावितागिरी, दोघे आले द्वारकेत. रेवतीने वरिले बलरामासी, कृष्ण वरावा वाटे रुक्मिणीसी. वरावे हरोनी मजसी, श्रीहरीस संदेश दूता करवी. दूतास बैसवोन रथात, विदर्भपुरी पातले अच्युत. वैदर्भीस समाचार देता दूत, पूजिले रामकृष्णा भीष्मकाने. रुक्मिणी येता देवी मंदिरात, तिला पैसवोनी रथात. राजांचा करोनी निपात, रामकृष्ण निघाले तेथोनी. शिशुपालादी राजे करिता चढाई, पळता तया भुई थोडी होई. पळोन गेले सकळ लवलाही, रुक्मी विद्रुप केला कृष्ण. रुक्मी पुनः गेला कुंडनपुरा, वसविले त्याने भजकटपुरा. भीमकी कृष्ण विवाह खरा, झाला द्वारका नगरीत. रुक्मिणी कृष्णाचे ते धन, नाम त्याचे प्रद्युम्न. पूर्वीचा तो कामजाण, रती पत्नी असे त्याची. 100 सुरास वधिले, दोघे द्वारकापुरी आले. सर्व आश्चर्यचकित झाले, सांगता वृत्तांत नारद. सूर्य सम्यंतक अर्पी सत्राजितास, सिंहाने मारिले प्रसेनास. जांबवती मण्यासह अर्पी कृष्णास, जांबवान ते धावा. कृष्णे सत्राजिता मणी देवोन, मिथ्या आळ घालवोन. सत्यभामा अर्पी देवा लावोन, होण्या क्षालन अपराधाचे. लाक्षागृही मारिले धर्माधिक, द्वारा गेले कृष्णाधिक. द्वारकेत चोरीला सम्यंतक, शतधन्व्याने ते धवा. श्री यदुराज येता द्वारकेसी, शतधन्वा मणिदेई अक्रूरासी. चक्रपाणी वधी शतधन्व्यासी, मणी दाखवी अक्रूर. पांडव भेटी इंद्रप्रस्था, यादवराज आला सात्यकी समेता. कालिंदी सदाऊनी निजरूपा, वरिले तियेसी कृष्णाने. मित्रविंदीचे केले हरण, सत्यास पणात जिंकोन. लक्ष्मणा भद्रा स्वयंवरी जाण, पाणी ग्रहण करी हरिराणा. भूमिपुत्र नरकासुर, त्यासी दावोनी यमपुर. 16 सहस्त्र नारी स्वीकार, केला श्रीकृष्णाने. अमरावतीत जाओन, अदितीस कुंडले देवोन. पारिजात उपवनी लावोन, सोहळा केला कृष्णाने. बैसला रुक्मिणी मंदिरी, कामजवरिले म्हणे श्रीहरी. श्रेष्ठ क्षत्रिय असताधरी, रुक्मिणी पडे धरणीवरी. तू सर्वांचा अंतर्यामी, तुम्हासी म्या वरिले म्हणूनी. सावध होता भीष्मक नंदिनी, बोलली मुकुंदा ते. बहिणीचे प्रिय करण्यास, रुक्मी अर्पी कन्या प्रद्युम्नास. नात रोचना दिली अनिरुद्धास, जो पौत्र रुक्मिणीचा. रोचनाचे मंगल सोहळ्यात, रुक्मी राम खेळे द्युत. न जिंकताही जिंकलो म्हणत, यास्तव बलराम वधी त्यासी. बळीचा पुत्र बाणासुर, कन्या उषा त्याची सुंदर. सखी चित्रलेखा काढी चित्र, उषेच्या स्वप्नवल्लभाचे. गगनपंथे आणुनी अनिरुद्धास, उषेस भेटवी अंतःपुरात. नागपाशे बांधिले अनिरुद्धास, बाणासुराने ते धवा. नारदा करवी कळता वर्तमान, बाणासुरा आव्हानी रामकृष्ण. बाणे घालूनी लोटांगण, कन्येसह बोळविले. यादव कुमारांसी दिसे कृकालस, कोण तू विचारी कृष्ण त्यास. भोगत असे पापफलास, स्वदानग्राही मी नृप असे. सत्पुरुषांचे थोडेही धन, आपण करिता हरण. 10 पिढ्यांचे अधःपतन, उपदेशी कृष्ण पुत्रांसी. बालमित्रांना भेटाया कारण, बलरामे केले गोकुळ गमन. सर्वा आठवी प्रेमळ कृष्ण, एकमेका पुसती क्षेम.
पौंड्रक संदेशी कृष्णाला मीची वासुदेव जगी एकला. शीघ्र शरण यावे मजला अथवा सिद्ध हो युद्धासी. श्रीकृष्ण गेला चालून पौंड्रक मस्तक गेले छेदन. काशीराज शिर उडवून त्याचा पुत्रही जाळीला. विविध मित्र नरकासुराचा पेटला सूड घेण्या मित्रवधाचा. रामेकरिता प्रहार मुष्टीचा मरुनी पडला भूमीवर. सांबाने लक्ष्मणाकरिता हरण कौरवांनी केले त्यांचे बंधन. शिष्टाईचा उपहास करून अंतिशरण येती कृष्णाग्रजा. लक्ष्मणा अर्पिली सांबाला वरदक्षिणा आहेर अर्पिला. आंदण घेऊनी सर्वे कोमला बलराम आला द्वारकापुरी. गृहस्थ धर्माचे आचरण कैसे करीत असेल कृष्ण. पहावया कृष्णाचे विंदान नारद आले द्वारकाभुवनी. नारद हिंडे घरोघरी श्रीकृष्ण त्यांची पूजा करी. प्रत्येक ठाई दिसे श्रीहरी कार्य चालली भिन्न भिन्न. कृष्णलीला पाहून नारदांनी केले गमन. चित्त भगवंत चरणी ठेवून करी विचरण त्रैलोकी. श्रीकृष्णांची दिनचर्या मंगलमय असे श्रोतया. दूत निरोप सांगे यदुराया जरासंध पीडी राजांसी. धर्म करीतो राजसूय निमंत्रणा आले नारदराय. कोण कार्य करावे अगोदर उद्धवासी पुसे श्रीकृष्ण. उद्धव सांगिता ऋषिकेशी प्रथम आले इंद्रप्रस्थी. राजसूययज्ञ आणि राजमुक्ती कार्ये दोन्ही साधण्या. कृष्णासी म्हणे धर्मराज करणे आहे क्रतुराज. जिंकोनी पृथ्वीचे राज्य द्रव्य मिळवा म्हणे सखा. चारी बंधू राजांसी जिंकिती अपार द्रव्य मिळविती. कृष्ण द्वंद्व युद्ध खेळविती जरासंध भीमसेनाचे. भीमाने फाडला मगधाधिपती सहोदरा बैसविले राज्यावरती. बंदीखानी होते नृपती मुक्त केले श्रीकृष्णे. त्यांना भगवंत दर्शन घडता नयन मनोरम. घालिता लोटांगण अद्भुत समाधान पावले. बंधमुक्त होताची राजे विनविती भगवंता ते. थारा आपुल्या चरणाते ऐसे देई कृपादान. सहदेवा करवी करोनी गौरव उपदेशोनी बोळविले सकळ. भीमार्जुना सह केशव आले इंद्रप्रस्थासी. कृष्ण आज्ञे धर्मराज प्रारंभ करी यज्ञराज. अग्री पूजी यदुराज तेणे निंदी शिशुपाल. कृष्ण सोडी सुदर्शन केले शिशुपालाचे शिरच्छेदन. तेज निगता देहातून कृष्ण स्वरूपी मिळाले. यज्ञ होता सुसंपन्न मयसभेत आला दुर्योधन. भूमी वाजळ संभ्रमाला गोन लज्जित झाला कौरवपती. निर्यादवी पृथ्वी करण्यास आराधोनी पशुपतीस. द्वारकापुरीस केले त्रस्त शिशुपाळ मित्र शाल्वाने. युद्धार्थ येता प्रद्युम्न गदा प्रहार करी द्युमान. माघारी रथ वळवोन रक्षिले दारुक पुत्राने. परतोनी आला रणांगणी यादवसेना विद्धबाणी. प्रद्युम्ने शरसंधान करोनी शिर उडवले द्युमानाचे. श्रीकृष्ण होते इंद्रप्रस्थात परत येताच रणांगणात. सुदर्शन शाल्वावर सोडत मस्तक केले धडा वेगळे. मातुलेय विदुरथ दंतवक्त्र त्यांनी घेतला हाती शस्त्र. श्रीहरीने करोनी प्रहार वधी येले तयांसी. राम करी तीर्थाटन सूत रोमहर्षण करी अवमान. केवळ दर्भस्पर्श करून हरीला प्राण तयाचा. येता पर्वणीचा दिन रामे ओढला हल टाकून. मस्तकावरी प्रहार करून तत्काळ मारला वल्वल. सांगोनी दुर्योधन भीमासी न खेळावे गदायुद्धासी. रामपातला नैमिषारण्यासी ऋषीच उपदेशी शुद्ध ज्ञान. कृष्णदर्शन इच्छा धरी सुदामा आला मित्रा घरी. त्यासी साग्र पूजे श्रीहरी सांगे गोष्टी हिताच्या. सुदाम्याच्या वस्त्रांतुनी चिंधीचे मौटळे काढुनी. पोहे पाहुनी चक्रपाणी मुखी घाली एकमुष्टी. श्रीकृष्ण त्यास बोळवीत सुदामा प्रासादी प्रवेशत. म्हणे परीक्षा पाहुनी शत वैभव दिधले स्वर्गीचे. साधोनी सूर्यग्रहण पर्वणी स्नाना येती अवनी. नंद यशोदा गोपगोपिनी पाहुनी संतोषिती श्रीकृष्ण. मीची सर्वांचे ठाई भोगता श्रीकृष्ण सांगे प्रति गोपिका. गोपी वदल्या रुक्मिणी कांता हृदयी राहोत चरण तुझे. कृष्णपत्न्यांसी म्हणे द्रौपदी वर्णावे पाणीग्रहण प्रसंगासी. विस्मय वाटे भगिनीसी वार्ता ऐकता कृष्ण कथा. वसुदेव विनवी ऋषीपती सांगा कर्म निवृत्ती युक्ती. यज्ञद्वारे भजावा यज्ञपती ऋषी मोक्षमार्ग सांगती. गोभू अन्नदान यज्ञ होता संपन्न केले गोभू अन्न
दान नंदादिकासी निरोप देवोन यादव परितले द्वारकेसी वसुदेव वदले रामकृष्णांसी आपण स्वामी चराचरासी घेऊनी यावे मृतपुत्रांसी देवकी विनवी निजपुत्रा रामकृष्ण सुतलात जाओन आणिले पुत्र बलिपासोन देवकी मातेसी सोपवोन स्वलोकी गेले ते कृष्ण कृपे त्रिदंडी संन्याशी रूप घेऊन अर्जुन करी सुभद्रा हरण बलराम उठता खवळून शांत केले श्रीकृष्णाने श्रुतदेव बहुलाश्वाचे घरी एकाच वेळी गेले श्रीहरी द्व्यांना देवोन गती दुर्धरी परतोन आले द्वारकेसी जीवासी लागले जन्ममरण यासी माया मूळ कारण म्हणून भजता हरिचरण तेणे निरसे संसार सत्यब्रह्माचे अधिष्ठान त्यावरी झाला जो भ्रम तेथे जग झाले निर्माण सनंदन सांगे श्रुतिवचन ज्याचे श्री ठेवीन हात तो तात्काळ व्हावा भस्मसात वृकशिवा पाठी लागत हात ठेवण्या मस्तकी मोहे पडला वृकासुर ठेवी स्वशिरी कर भस्म होताची सत्वर शिव झाले संकटमुक्त वंदन न करोनी ब्रह्माते निंदोनी शिव शंकराते लाथी विष्णू वक्षस्थलाते विष्णू श्रेष्ठ ठरवी भृगू मृत बालके सज्जनांची जीवित दिधली त्यासी पुरविले प्रजा मनोरथासी धर्म स्थापिला कृष्णाने प्रद्युम्न पुत्र अनिरुद्ध त्याचा सूत वज्रनाभ हाची राहिला शेष होता नाश यदुकुळाचा धर्मरक्षावया अवतार धारण केले लीला शरीर त्या श्रीहरीचे चिंतिता चरित्र कर्मबंधन तुटत असे इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद् भागवत महापुराणे द्वादशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीहरी 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 राधे कृष्ण गोपाल कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राधे राधे जय श्री कृष्ण।